मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने 22 फेब्रुवारी 1974 रोजी प्रोजेक्ट टायगर अंतर्गत स्थापना झाल्यानंतर 52 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे. सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेला हा प्रकल्प आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील महत्त्वाच्या व्याघ्र राखीव क्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखला जातो. स्थापनेच्या प्रारंभी मर्यादित असलेली वाघांची संख्या, सातत्यपूर्ण संरक्षण, शिकारीवर नियंत्रण, सक्षम वनरक्षक दल आणि आधुनिक तांत्रिक देखरेख यामुळे लक्षणीय वाढली आहे. कॅमेरा ट्रॅप, GIS मॅपिंग, वन्यजीव कॉरिडोरचे संरक्षण आणि नियमित गस्त यामुळे परिसंस्था अधिक सक्षम झाली आहे. वाघांसह बिबट्या, अस्वल, गौर, सांबर, चितळ, नीलगाय आणि रानकुत्रे यासारख्या प्रजाती येथे सुरक्षित अधिवासात वाढताना दिसतात. 250हून अधिक पक्षी प्रजातींमुळे हे क्षेत्र जैवविविधतेचे महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. मेळघाट परिसरातील कोरकू आदिवासी समाजाचा सहभाग संवर्धनाच्या यशात मोलाचा ठरला आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समित्या, पर्यायी रोजगार, जनजागृती आणि नुकसान भरपाई यंत्रणेमुळे मानव वन्यजीव संघर्षात घट झाली आहे. दुष्काळी परिस्थितीतही वन्यजीवांसाठी पाणी स्रोत उपलब्ध राहावेत यासाठी लहान बंधारे व जलसंधारण रचना उभारण्यात आल्या आहेत. सेमाडोह, चिखलदरा आणि हरिसाल येथून चालवल्या जाणाऱ्या जंगल सफारीमुळे इको टुरिझमला चालना मिळाली असून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. वर्धापन दिनानिमित्त विशेष समारंभात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. हवामान बदल व संसाधनांच्या मर्यादा ही आव्हाने कायम असली तरी तंत्रज्ञान आधारित देखरेख आणि समुदाय आधारित मॉडेलद्वारे प्रकल्प अधिक सक्षम करण्याचा निर्धार वन विभागाने व्यक्त केला आहे. 52 वर्षांची ही वाटचाल निसर्ग आणि मानव सह अस्तित्वाची प्रेरणादायी गाथा ठरली आहे.